नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझी ही जी तयारी दिसते तुम्हाला ती म्हणजे की गावाला जाण्याची तयारी. तर आपल्यापैकी बरेच जण ऑलरेडी आता गावाला गेले असतील, पण आम्ही थोडंसं उशिरा चाललोय कारण एक लग्न आहे, मामाच्या मुलाचं लग्न आहे. तर त्याच्यामुळे लग्नाला पण जाणार आणि गावाला सुद्धा वर्षातून एकदा तरी गावाला आपली एक खेप झाली पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे की ही पॅकिंग. कारण कसं आहे ना, आमच्या इथे गावाला कोणी नाही आहे, मग त्याच्यामुळे A to Z सगळं सामान किंवा किती दिवस राहणार काय, मग त्याच्या हिशोबाने सगळे कपडे, परत इतर साऱ्या गोष्टी, असं सगळं सगळं सामान न्यावं लागतं जाताना. त्याच्यामुळे हे पॅकिंग ही एक वेगळीच गोष्ट असते. तर आणखीन एक गोष्ट आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशी सगळी माझी गावाला जायची तयारी सुरू आहे. उद्या संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी, हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तर आम्ही शनिवारी संध्याकाळी निघणार आहोत आणि रात्रीच पोचून जाऊ 12 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत वगैरे. संध्याकाळचं यासाठी निघतोय कारण दुपारचं ऊन एवढं प्रचंड असतं ना की उन्हाचा खूप त्रास होतो आणि भाऊ पण आहे, त्याचे लहान मुली आहेत, तर मग मुलांना कसं त्रास होतो उन्हाचा. तर म्हणून आम्ही म्हटलं की संध्याकाळी निघू, म्हणजे थंड वातावरण राहील आणि छान वाटतं. तर मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे की लग्नासाठी ॲक्च्युली खूप लास्ट मुमेंटला आल्यात साड्या, पण खूप छान मला आवडल्या खूप, म्हणून मी तिच्याकडून मागवल्या. तर मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे गावाला. तर 1 तारखेला लग्न आहे, पण थोडंसं लवकर चाललो आहे म्हणून, कारण तुम्हाला माहिती आहे लग्न म्हटल्यानंतर किती काय काय गोष्टी असतात. तर तिथे छान छान गमती जमती, लग्न कसं असतं काय असतं हे पण तुम्हाला सगळं बघायला मिळेल. पण त्याआधी मी तुम्हाला साड्या दाखवते. तर ह्या साड्या ज्या आहेत, पॅकिंग पण बघा किती मस्त आलं आहे साड्यांचं. आणि ह्या साड्या मी दिविशा फॅशन्समधून मागवल्यात. मागच्या वेळी सुद्धा मी तिच्याकडून साड्या मागवल्या होत्या आणि खूप छान त्याचं मटेरियल पण खूप छान निघालं आहे. बऱ्याच ताईंनी सुद्धा तिच्याकडून मागवल्या होत्या साड्या. श्रद्धा नाव आहे माझ्या मैत्रिणीचं आणि तिचं आहे दिविशा फॅशन्स. तर खूप खूप सुंदर साड्या तिने पाठवल्यात, मला खूप आवडलं. जसं मी मटेरियल विचार केला होता तसंच सेम मटेरियल आहे. आणि लग्नासाठी मी विचार करू ती वेगळं काय, म्हणजे वेगळी काय साडी नेसू, आपल्याकडे तर साडीच नेसावी लागते, तर वेगळी नवीन साडी हवी होती मला. तर म्हणून शोधत होती, पण तशी काही मिळालं नाही. आणि तिच्याकडे मग बघितल्या स्टेटसला वगैरे, तर तिला म्हटलं मला ह्या साड्या पाठव. आणि खूप मस्त निघाल्यात साड्या, छान आल्यात, म्हणजे मटेरियल खूप छान आलं आहे. नाही तर नॉर्मली कसं आपण मागवतो म्हणजे चित्रामध्ये वेगळं दिसतं आणि रिअलमध्ये वेगळं येतं मटेरियलमध्ये. बऱ्याचदा साड्यांमध्ये तर हा खूप प्रॉब्लेम होतो, कलर म्हणा मटेरियल म्हणा. पण जो कलर आणि जे मटेरियल त्याच्यात दिसत होतं तसंच्या तसं सेम मटेरियल आलेलं आहे. तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. बऱ्याच जणांचे आता लग्न समारंभ वगैरे आहेत, तर खूप मस्त आहेत साड्या. तर बघा ही पहिले मला खूप आवडलेली साडी, याचं वर्क बघा किती सुंदर आहे. अगदी म्हणजे प्लेन वर्क आहे, भरलेलं दिसतंय. जेवढं रॉयल दिसतंय ना तेवढं सिम्पल सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये स्पेशली आता अशा साड्या वेअर करायला अजिबात काहीच त्रास वाटणार नाही. तर ही अशी मी वाईन कलर मागवली. मला हा कलर खूप आवडला कारण माझ्याकडे असा कलर नव्हता आणि मला शक्यतो अशा प्लेन सिम्पल पण अशा रिच दिसतील अशाच साड्या आवडतात. तर मी तुम्हाला एकदा अशी ओपन करून दाखवते. तर मी 2 साड्या मागवल्यात. एक अशी सिम्पलमध्ये म्हणजे वर्कमध्ये मागवली थोडीशी, आणि एक आपली जी नॉर्मल पैठणी टाईप असते तर तशी मागवली. तिच्याकडे स्पेशली पैठणीचा स्टॉक खूप असतो आणि मटेरियल खरंच खूप छान आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मला आवडतं तेव्हाच मी तुम्हाला त्या गोष्टी रेकमेंड करत असते. तर हा बघा, ही वाईन कलरची साडी आहे आणि ह्याचं वर्क बघा साडीचं किती सुंदर आहे. अगदी पातळ आहे, बॅक साईडने पण असं पॅक आहे पूर्ण वर्कला आणि फिनिशिंग पण खूप छान आहे साडीची. साडीवरती असं हे जे बारीक बारीक डॉट्स दिसतात बघा तुम्हाला शायनिंगवाले, तसे डॉट्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये याचा पदर दाखवते तुम्हाला. तर ह्याला ब्लाऊज पण बघा किती सुंदर आलं, याचं ब्लाऊज असेल. हे बॅकचं आहे ब्लाऊजचं आणि स्लीव्सला डिझाईन आहे, म्हणजे खूप सुंदर दिसेल साडी वेअर केल्यानंतर. तर तुम्ही मला विचाराल की ताई कुठून घेतली, काय घेतली, आणि तोपर्यंत कसं बऱ्याच जणांचे काय ना काय फंक्शन्स असतील. तर म्हणून म्हटलं की चला तुम्हाला आधी दाखवते मी साडी. आणि हा कलर इतका मला आवडला ना, इतका गोड कलर वाटतो, खूप छान. आणि पदर बघा असा आहे याचा, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे साडी, पण
नेसल्यानंतर ह्याचा जो लुक आहे बघा साडीचा, खूप सुंदर दिसणार आहे साडी, खूप छान वाटते बघा. तुम्हाला समजत असेल असं की कलर कसा दिसतोय हा साडीचा. हे बघा, तुम्ही रिसेप्शनला म्हणा, लग्नाला म्हणा, अतिशय सिंपल आणि अतिशय उठून दिसेल सगळ्यांमध्ये असा हा सुंदर. याच्यामध्ये कलर्स पण खूप छान छान आहेत. नेव्ही ब्लू कलर खूप सुंदर आहे, बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर आहे, रेड कलर आहे, हा वाईन कलर आहे. खूप छान छान कलर आहेत, म्हणजे जे सगळ्यांवरती छान दिसतील असे छान कलर आहेत. आणि ही साडी मला 1,500ला पडली. 1,500 म्हणजे 1,500ला ही साडी आहे आणि खरंच खूप वर्थ आहे. मी तुम्हाला सांगेन की मटेरियल पण खूप छान आहे साडीचं. आता ह्याच्यामध्ये खूप सारे डुप्लिकेशन्स आलेले आहेत या साड्यांमध्ये. याचं मटेरियल खूप हलकं येतं बऱ्याचदा. जे क्रेप मटेरियल येतं ना तसं मटेरियल येतं. हे क्रेप मटेरियल नाही आहे, हे वेगळंच सिल्क आहे आणि मिक्स जे शिफॉन मिक्स असं सिल्क टाईप असतं ना मटेरियल तसं आहे. आपण असं सिंगलसुद्धा घेऊ शकतो किंवा तुम्हाला वाटलं मला तर असं सिंगल जमत नाही घेऊन फिरायला, मला तर साडी अशीच प्रॉपर नेसलेलीच आवडते, तर जर अशी प्रॉपर जरी नेसलीत ना तरी अशी दिसेल बघा साडी. किती सुंदर वाटते, मला खूप आवडली साडी. फक्त ह्याचा मला एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे की ब्लाऊज. मला उद्या जायचे संध्याकाळी, तर एक दिवसात मला कोण मसीहा मिळणार आहे ब्लाऊज शिवणारं माहीत नाही. मी यायला पाहिजे ब्लाऊज, नाही तर मग मला असं रेडीमेड काहीतरी सिल्वरमध्ये कॉम्बिनेशनमध्ये घ्यावं लागेल. तर पहिले विचारते माझी जी ब्लाऊज शिवणारी ताई आहे तिला विचारते, समजा मिळालं शिवून तर खूप बेस्ट होईल काम, नाही तर मग काय खरं नाही. अशी साडी आहे ओव्हरऑल, तुम्ही बघितली खूप छान आहे. 1,500ला साडी आहे. तिचे जे डिटेल्स आहेत म्हणजे तिचा कॉन्टॅक्ट नंबर, इंस्टाग्राम ID वगैरे, तर मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला आवडली साडी तुम्ही पण नक्की ऑर्डर करू शकता. मटेरियल खरंच खूप छान आहे साडीचा, म्हणूनच मी तुम्हाला दाखवली. आणि नेसल्यावर तर तुम्ही बघालच. माझी इच्छा आहे की मला लग्नात हीच साडी नेसायची, म्हणजे हलकी फुलकी, कारण गावाला खूप गरम होणार आहे प्रचंड. आणि बघा असा हा परत मी दाखवते जो कलर, वांगी कलर बोलतो आपण ह्याला, वाईन कलर, वांगी कलर, खूप मस्त आहे. अगदी म्हणजे शालूसारखा लुक येतो त्याचा. आणि सेकंड जी साडी मी मागवली तिच्याकडून ती म्हणजे एक पैठणी साडी मी मागवली, पण खूप सुंदर आहे ही पण साडी. ही बघा अशी पैठणी आहे आणि याच्यावर मोराची डिझाईन बघा किती सुंदर आहे साडी. आणि हे पण मटेरियल एकदम हलकं आहे, नाहीतर नॉर्मली काय होतं ना पैठण्यांचं मटेरियल इतकं कडक येतं आणि जाड मटेरियल येतं, ते मला अजिबात आवडत नाही, म्हणजे कुठल्याही सीझनमध्ये. आणि सध्या तर एवढा उन्हाळा आहे, त्याच्यामध्ये जर अशा साड्या घालून, कडक साड्या घालून जर गेलो तर काय हालत होईल आपली. तर म्हणून ही अगदी हलकी फुलकी अशी साडी आहे बघा. मटेरियल खूप छान आहे, ह्याचा पण कलर खूप मस्त आहे. आणि बघा ह्याचा काट असा आहे या साडीचा, कलर असा पिंक कलर मागवलेला मी. हा ब्लाऊज पीस आहे याचा बुट्ट्यांचा असा, तर ब्लाऊज पीसचेच वांदे आहेत, कोण मला ब्लाऊज पीस शिवून देणार आहे काय माहिती. आणि हे बघा याचा पदर असा आहे, खूप सुंदर. आणि पदराला असे गोंडे पण आहेत, खूप सुंदर असा पदर आहे याचा, म्हणजे मोराचंच काम आहे पदरावरती पण, सुंदर पैठणी. आणि बॅक साईडने पण बघा, जे बऱ्याचदा बघा साड्यांचे धागे निघालेले असतात, तर तसं नाही आहे, छान प्लेन आहे बॅक साईडला पण. म्हणजे जे खराब दिसतं कधी कधी, जे थ्रेड बाहेर निघालेले असतात ना ते खूप खराब दिसतात. मला ब्लाऊज समजा तिने शिवून दिलं तर मी ही साडी नेसू शकते, पण ब्लाऊजवरती आहे, ब्लाऊज मी आलं पाहिजे. कारण ह्याच्यावरती कसं गोल्डची जी ज्वेलरी आहे ती याच्यावरती छान दिसेल आणि त्या साडीवरती इमिटेशन ज्वेलरी चांगली दिसेल. आणि गावाला लग्न म्हटल्यानंतर शक्यतो गोल्ड ज्वेलरीच घालावी लागते. पण बघा ही अशी दिसणार आहे नेसल्यानंतर. म्हणजे ह्या साडीला तर तोडच नाहीये. आपल्या ज्या काठाच्या साड्या असतात ना त्यांना खरंच तोड नाहीये. त्या साड्या नेसल्यानंतर असं वेगळाच ग्रेस दिसतो आपल्या चेहऱ्यावरती. आणि ह्याचा असा पदर आहे खूप सुंदर असा, पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा असा नाचरा मोर भेटलेला आहे मला. बघा किती सुंदर आहे. जसा कलर होता ना, जसा म्हणजे फोटोमध्ये जसा कलर होता साडीचा बॉर्डर्सचा तसाच आहे. मटेरियल खूप छान आहे, तुम्ही डोळे झाकून साडी मागू शकता. ही साडी मला 2,000ला पडली आहे, पण प्राइसच्या मानाने खूप रिझनेबल.
आणि खूप मस्त मटेरियल वाईज, कलर वाईज, पॅटर्न वाईज खूप छान पडली मला साडी. ही 2000ला साडी आहे याची प्राईस. आणि बघा हा कलर असा दिसतोय नेसल्यानंतर, खूप सुंदर दिसेल. हा एकदम म्हणजे मॅरेज मटेरियल कलर, जसं मुलगी असेल तसा लग्नासाठीचाच कलर आहे. खूप उठून दिसणार. आपण कितीही लोकांमध्ये ही साडी नेसलो तरी आपण असं छान उठून दिसणार याच्यामध्ये. इतकी छान साडी आहे. मी तिला रिक्वेस्ट करेन, समजा दिले मला तिने दोन्ही ब्लाऊज तर तिला म्हणेन देव तुझं भलं करेल असं मला तिला बोलावं लागेल. तर एक दिवसात शिवणं जरा मुश्किल आहे, पण तरी पण बघू, ट्राय करून आपण दिल्या साड्या दोन्ही पण शिवून तर खूप बरं होईल. तर बघा अशा प्रकारे ही साडी नेसल्यावर अशी छान दिसणार आहे. तर अशा 2 साड्या मी मागवल्या होत्या, दिविशा फॅशन्समधून मागवल्यात. तुम्हाला जर आवडल्या साड्या तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. तिचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. इथे सुद्धा ब्लिंक होत असेल नंबर. तर अशी माझी साड्यांची खरेदी झाली. आता तुम्ही मला सांगा की याच्यामध्ये मी कुठली साडी नेसू लग्नासाठी. मी याच्यावरती एक असा ऑप्शन म्हणून एक गोल्डन ब्लाऊज वगैरे बघते, घेऊन जाईन. समजा नाहीच शिवून मिळाला तर गोल्डन ब्लाऊज विचार करते की घेऊन जायचा. पण मला सांगा की कुठली साडी नेसू, ही साडी नेसू की ती साडी नेसू लग्नाला. कारण हळदीला तर साधंच आपण काहीतरी ड्रेस घातला तरी चालतो किंवा साधी साडी नेसली तरी चालते, पण मेन लग्नाला कुठली साडी नेसू ते तुम्हीच मला सांगा. आणि याचे डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तर आता माझं पुढचं काम आहे ते म्हणजे की मला आता साड्या घेऊन जायच्या तिच्याकडे, ब्लाऊजवालीकडे. आणि बघते ती मला दोन्ही साड्यांचे ब्लाऊज देत असेल तर वेल अँड गुड. नाहीतर एकाच साडीचं ब्लाऊज मी आलं तर एका कुठल्या तरी साडीचं मला रेडीमेड ब्लाऊज ॲडजस्ट करावं लागेल. तर मला साडी फॉल बिडिंग आणि ब्लाऊज शिवायला मी आता घेऊन चालली आहे. आणि बाकीची सगळी तयारी अजून चालू आहे. ड्रेस वगैरे काय काढायचे तर ते सगळे काढते. आणि तुम्हाला असेच अपडेट्स येत जातील आजच्या दिवसाचे की काय काय मी करते. तर तुम्हाला कुठली साडी आवडली, कोणती साडी जास्त आवडली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला. तर कपड्यांचा गोंधळ तर असतोच, पण त्याच्यासोबत लेडीजला सगळ्या घरातल्या गोष्टी बघून निघाव्या लागतात. म्हणजे 1-2 दिवसासाठी आपण जात असो तर ठीक आहे, पण समजा तुम्ही आठवड्याभरासाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवसासाठी जात असाल तर घरात पण सगळ्या गोष्टी आवरून आपल्याला निघाव्या लागतात. तर त्यातलीच एक खूप महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते ती म्हणजे की आपलं फ्रीज. तर तुम्हीही जर जास्त दिवसासाठी बाहेर जात असाल तर फ्रीजमध्ये जेही काही सामान असं ठेवलंय की जे 2 दिवसापेक्षा जास्त राहू नाही शकत किंवा नंतर ते आपण वापरण्यात येणारच नाहीत, असं सामान तेव्हाच्या तेव्हाच फ्रीजमधून काढून टाका. मी तरी सगळा फ्रीज म्हणजे पूर्ण बऱ्यापैकी मी सगळाच फ्रीज रिकामी करूनच जाते. 2-3 दिवसाआधीपासूनच माझी ही तयारी सुरूच असते की जे जे सामान लागणार आहे तितकंच सामान मी आणते आणि बाकीचं सगळं फ्रीजमधलं सामान मी जेवढं होईल तेवढं रिकामी करण्याचा प्रयत्न करत असते. तर आता माझं तेच चालू आहे की मी बघते की काय आहे काय नाही. म्हणजे आता समजा आपण शेंगदाण्याचा कूट असं जे सुक्कं सामान जे आहे ना ते आपण ठेवू शकतो, पण बाकी जे आपण एक्स्ट्राची कोथिंबीर म्हणा किंवा दुधाची पिशवी एक्स्ट्रा, दही वगैरे असं जे सामान आहे जे राहणार नाही एवढ्या दिवस तर ते लगेचच फ्रीजमधून काढून टाकायचं. कारण खूप दिवस ते फ्रीजमध्ये जरी राहिलं ना तरी त्याला फंगस येतो आणि त्याच्यामुळे आपल्या फ्रीजमधलं इतर जे सामान असतं ना ते पण खराब होण्याची शक्यता जास्त असते. तर म्हणून कुठेही बाहेर जाताना अशा प्रकारे फ्रीज पूर्णपणे रिकामी करा, स्वच्छ करा आणि त्यानंतरच आपण बाहेर जायचे. तर आता फ्रीजचं सगळं मी इथलं आवरलं. त्यानंतर ह्या ज्या तुम्हाला दिसत आहेत की क्यूटच्या आपल्या अशा या लोणच्याच्या बरण्या, तर लोणचं पण बाहेर इतकी गरमी आहे सध्या तर बाहेर काहीच राहणार नाही म्हणून ते पण त्या बॉटल्स मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे लोणच्याच्या. आणि त्यानंतर सगळ्यात माझी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की झाडं. तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलं की ताई तू बाहेर जाताना झाडांची कशी काळजी घेते, काय करते. तर सध्या तर तसं काही ऑप्शन नाही आहे, पण म्हणून मी काय करते की माझ्याकडे ज्या मावशी कामाला येतात तर त्या बऱ्यापैकी चांगल्या विश्वासू आहेत. तर त्याच्यामुळे मावशींना चावी देऊन ठेवली आहे आणि त्यांना सांगितलंय की रोज येऊन फक्त आणि फक्त माझ्या झाडांना पाणी घाला, बस बाकी काहीच काम नका करू पण झाडांना पाणी घाला. तर त्यांना रिक्वेस्ट केली मावशींना की मावशी प्लीज. तर त्याच्यामुळे कसं आहे ना मला एक्स्ट्रा मग अशी मेहनत नाही लागणार आहे, पण तरी त्या पण 2-3 दिवसासाठी जाणार आहेत बाहेर तर तेव्हा माझ्या झाडांची जरा हालत होणार आहे. पण ठीक आहे, तरी त्यातल्या त्यात काहीतरी एक ऑप्शन मिळालंय तर ते एक बरं वाटतंय मला की झाडं सुकून जाणार नाहीत. कारण
आता एवढा उन्हाळा पडलाय की एक दिवस सुद्धा झाडांना पाणी नाही घातलं ना तरी झाडं पूर्ण सुकून जातात. तर त्याच्यामुळे मावशींना रिक्वेस्ट केली की मावशी प्लीज तुम्ही पण लवकर या आणि रोजच्या रोज माझ्या झाडांना पाणी घाला. तर इतर दुसरं ऑप्शन म्हणजे आता असं कोणी नसेल आपल्याला म्हणजे व्यक्ती टाकण्यासाठी, तर तुम्ही प्लास्टिकच्या ज्या बॉटल्स असतात ना त्याला होल करून त्या बॉटल्स तुमच्या कुंड्यांमध्ये उलट्या लटकवून ठेवा. तर त्याच्यामुळे काय होतं, पाणी हळूहळू थोडंसं पडत राहतं आणि झाडं आपली म्हणजे सुकण्यापासून किंवा मरण्यापासून झाडं नक्कीच वाचतील. तर बघा आता कसं हे सगळा पसारा पडलाय, सगळे कपडे, किती काय सामान, कारण तिथे कसं कोणीच नसतं. गेल्यानंतर सगळं पूर्ण आवराआवरी म्हणजे साफसफाईपासून सगळ्या गोष्टी असतात. तर ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या पण इथूनच मी नेते, कारण तिथल्या गोष्टींमध्ये आणि इथल्या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुठेही बाहेर जाताना माझा हा मेडिसिनचा बॉक्स नेहमी माझ्यासोबत असतो. कारण आपल्याला जी औषधं लागू पडतात ती औषधं तिथे मिळतीलच असं नाही. तर त्याच्यामुळे गावाला जाताना किंवा कुठेही तुम्ही बाहेर जात असाल तर अशा प्रकारे पाऊच हे वेगवेगळे ठेवा की ज्यामध्ये तुम्ही तुमचं सगळं सामान वेगवेगळं सॅग्रिगेट करून ठेवू शकता. तर आता उन्हाळ्याच्या हिशोबाने मी बरंचसं सामान घेतलंय, म्हणजे हे वेट वाईप्स घेतलेत, त्यानंतर माझं देवाचं सामान, हे तर काही चुकत नाही, सगळीकडे मला न्यावंच लागतं. तर सध्या उन्हाळे लागतात, मग युरिन रिलेटेड भरपूर प्रॉब्लेम्स होतात आणि गावाला तर जास्त ऊन आहे, तर त्याच्यामुळे त्याच्या रिलेटेड जे पण सामान आहे ते मी सगळं घेतलंय, औषधं वगैरे. त्यानंतर बघा ही एक बॅग मी घेऊन ठेवली आहे, याच्यामध्ये जे पण सगळं आपलं मेकअपचे प्रोडक्ट्स, स्किन केअरचे प्रोडक्ट्स ते सगळे घेतलेत. म्हणजे तिथे गेल्यावर कुठे कोणाकडे काही मागण्याची गरज नको आणि कुठे काही शोधायची पण गरज नको. तर असं सगळं सामान घेऊन जावं लागतं. क्लिप्स, आता लग्न आहे म्हटल्यानंतर हे एक्स्ट्राचं बर्डन आलं ॲक्च्युली, कारण इतर वेळी कसं नॉर्मलच कपडे किंवा नॉर्मलच सामान घेऊन जातो, पण लग्न म्हटल्यानंतर सगळं म्हणजे मेकअपपासून सगळंच घेऊन जावं लागतंय. तर अशी माझी तयारी सुरू आहे आणि खूप धावपळ आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज जरा थोडी धावपळ आहे, उद्या भेटूया म्हणजे सोमवारी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. गावची जी जाण्याची मजा आहे, काय काय आम्ही छान छान बघितलं रस्त्याने जाताना, काय धमाल केली वगैरे, तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि तिथले सुद्धा आता गावचे असे छान छान व्लॉग्स येतील तुम्हाला बघायला. आणि आता बघा मी सगळं माझं पॅकिंग, सगळं सामान आणून ठेवलं पहिले आणि त्यानंतर एकदमच सगळं पॅकिंग करते, कारण मग एक एक सामान राहिलं ना मग लक्षात राहत नाही आपल्या. तर म्हणून अशा प्रकारे माझं सगळं पॅकिंग सुरू आहे आता सध्या. आणि आता निघणार आहे आम्ही, दुपारी निघणार आहे, कारण दुपारचं म्हणजे सकाळी निघालं तर दुपारचं खूप ऊन लागतं. तर म्हणून दुपारचं म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आम्ही निघायचं ठरवलंय. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ती सगळी गंमत जम्मत बघायला मिळेल. तर चला, सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.